देवाज्ञा नारायण धारप भाग 6. आचार्यांच्या फाईलमधले सर्व लोक एक महेंद्रचा अपवाद वगळता तिला भेटले होते. वेगवेगळ्या सामाजिक थरातून ही माणसं आली होती. ती आजच मठावर आली होती, पण तिच्या ध्यानात आलं होतं की एकंदर वातावरण खेळीमेळीचं आहे. विशेष ताणतणाव नाहीत. या सर्वांशी जुळवून घेणं आपल्याला फारसं कठीण जाणार नाही असा तिच्या मनात विश्वास होता. इथेच कायम राहायचं का नाही यावर तिनं अजून विचार केला नव्हता. आचार्यांची आणखी एक किंवा अधिकही भेट निश्चित होणार होती, पण या क्षणी तरी तिला हलकं वाटत होतं. दारावर टकटक झाली. कोण आहे? बसल्या जागेवरूनच तिनं विचारलं. मी दशरथ, जरा आत येऊ का? तिला क्षणभर जरासा प्रश्नच पडला. मघाशी जेवताना आपण दशरथच्याच टेबलावर गेलो होतो, एक मोकळेपणाचा संकेत म्हणून. त्यामागोमाग हा दशरथ आता अशा वेळी आपल्या खोलीत येऊ पाहत होता. हा धीटपणाचा अतिरेक होता का? मग तिच्या ध्यानात आलं, त्याला त्याची भूमिका स्पष्ट करायची संधीही न देता त्याच्यावर असे आरोप करणं चूक आहे. हो, ये ना, ती म्हणाली. दशरथने दार उघडलं, पण तो दाराच्या आतच पावलाभरावर उभा राहिला. दाराखालून दिव्याच्या प्रकाशाची तिरीप दिसली तेव्हा म्हटलं, अजून जागी आहे, झोपलेली नाही. काही कामात नव्हतीस ना? काम इथे छे. येतेस जरा बाहेर, बागेत एखादी चक्कर मारायला? जराशी अनपेक्षित विनंती, पण अयोग्य किंवा संशयास्पद खासच नाही. हो, जाऊया की. तिने फाईल टेबलावर ठेवली आणि आपल्या मागे खोलीचं दार लोटून घेत ती दशरथबरोबर बागेत आली. हलकासा वारा होता. वाऱ्यावर काही रानफुलांचा वास होता. शिवाय धोंडूनं संध्याकाळी परत आल्यावर पाणी फवारलं असावं. तापलेली माती गार झाल्यानंतरचा सुगंध इतक्या वेळेनंतरही हवेत तरंगत होता. एका अंगाला हिरवळ होती आणि हिरवळीच्या कडेवर बाक होता. आपण बाकावर बसूया, गीता म्हणाली. संध्याकाळी त्या सोमनाथ बरोबर त्याच्या बूथपर्यंत गेले होते. अगदी थकून परत आले आहे. आता जास्त पायपीट नको. ते दोघं बाकावर आरामात बसले. गीता, तुझ्या दारावर नॉक करताना मनात जरा धाकधुकच होती. म्हणजे तू आमच्याबरोबर जेवण घेतलंस, मोकळेपणानं बोललीस, पण तरीही तू खोलीत एकटी अशी रात्रीची वेळ. आपण सगळेच जरा विलक्षण अवस्थेतून गेलो आहोत, नाही का? गीता म्हणाली. आचार्यांनी मला ती फाईल वाचायला दिली होती. हो, मलाही दिली होती, पण त्यात तुझा उल्लेख नव्हता. कसा असेल, मी तेव्हा इथं आलेच नव्हते, गीता म्हणाली. पण आजी, सोमनाथ, बंड्या, अगदी मोत्यासुद्धा आणि तूसुद्धा. सगळ्यांच्याच आयुष्यात मृत्यू ही समान गोष्ट आहे. काहींना अपघात झाले, काही नैसर्गिक आपत्तीत सापडले, काहींच्यावर प्राणघातक हल्ले झाले. आणि मग ती अगदी हलकेच म्हणाली, आणि काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ मी. सांगण्यासारखं आहे का? त्रास होणार नसेल तर सांग. गीताला नवल वाटलं. दशरथने ज्या आत्मीयतेनं, सहभावनेनं हा प्रश्न विचारला होता तसा आत्तापर्यंत कुणीही विचारला नव्हता. तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे कोणतं सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक, भावनिक कारण होतं याचा तपास घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता. डॉक्टर उपचार करून मोकळे झाले होते. आचार्यांनी तिला मठात राहण्यासाठी आणलं होतं. कदाचित ते तिला त्यांच्या फाईलसाठी तिची हकीकत थोडक्यात लिहायलाही सांगतील. पण आचार्यांच्या मते त्या भावना अतिरेकी क्षणाच्या आधीच्या आयुष्याला काहीही अर्थ नव्हता. जसं शून्य तापमान ओलांडलं की बर्फाचं पाणी होतं. सांगते की, किती दिवस आत दडपून ठेवणार? गीता म्हणाली आणि मनात साचलेलं सर्व काही ओसंडून बाहेर आलं. राग, तिरस्कार, असहाय्यता, स्वतःबद्दलची शरम, स्वतःची कीव, संपूर्ण स्वार्थी आणि पाषाण हृदयी समाजावरचा राग, सर्व काही. आय एम सॉरी, शेवटी दशरथ म्हणाला. गीताची मान खाली होती आणि डोळ्यांना पाणी आलं होतं. सगळ्यांच्यावर काही ना काही नैसर्गिक आपत्ती आल्या, पण त्यांनी धीटपणे आयुष्याला तोंड दिलं. मीच तेवढी एक भेकड. भेकड?
दशरथ जरा जोरात म्हणाला, अंधार रात्री अशा गारेगार काळ्याशार पाण्यात उडी घेणारी तुला भेकड कोण म्हणेल? दशरथ, तू कसं काय मठात राहिलास? आचार्यांच्या फाईलमध्ये महेंद्र नावाच्या एका माणसाचा उल्लेख आहे, पण त्याने मठात यायला नकार दिला. तू इथे आलास याचं नवल वाटतं. नवल का वाटावं? मेहनती, धडाडीचा, आणीबाणीला विश्वासानं सामोरा जाणारा असा वाटतोस. बाप रे, केवढी स्तुती! तुझी स्तुती करण्याचं मला काहीच प्रयोजन नाही. जे वाटलं ते मी अगदी प्रांजळपणे सांगितलं. खरं सांगू का, मला या आचार्यांच्याच स्वारस्य आहे. त्यांचा हा शोध कशासाठी चालला आहे याचं मला कुतूहल आहे. म्हणजे आचार्य सांगतात ते? नाही, तसं नाही. ते सांगतात ते तर्काला आणि बुद्धीला पटतं. केवळ आपल्या सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा देऊन इथं आणून ठेवण्यानं त्यांना काहीच साध्य होणार नाही. त्यांचे आणखी काहीतरी प्लॅन असले पाहिजेत. माझ्याकडून तुमची काहीतरी अपेक्षा असणारच असं मी त्यांना स्पष्टच बोलून दाखवलं होतं. ते त्यांनी नाकारलं नव्हतं. खरं तर आता माझा कॉन्व्हॅलसन्सचा पिरियड संपत आला आहे. आता मी जवळजवळ पूर्ववत झालो आहे. आता 2-3 दिवसात मीच त्यांना भेटून त्यांच्यापाशी हा विषय काढणार आहे. मला तर त्यांची जराशी भीतीच वाटते. माणूस इम्प्रेसिव्ह आहे यात शंका नाही. स्वतःच्या विश्वासावर ज्यांची अगदी संपूर्ण श्रद्धा असते अशी माणसं खरोखरच प्रभावी असतात. पाहूया, 2-4 दिवसातच काहीतरी शहानिशा होईलच. जायचं का आत? तू आजच आलेली आहेस, दमली असशील. तिच्या खोलीच्या दाराशी तिला सोडून दशरथ गेला. दिवसभरात खूप घडामोडी झाल्या होत्या. कितीतरी नवीन लोकांचा संपर्क आला होता. आसपासचं वातावरणही वेगळं आणि नवं होतं. रात्रीची शांत झोप लागेल का नाही याची मनात शंकाच होती. खोलीच्या 2ही खिडक्या तिनं उघडून ठेवल्या. हवा जराशी गार होती. पहाटे गारवा नक्कीच वाढणार होता. ती कॉटवर आडवी झाली. आत्तापर्यंतच्या आयुष्याचा चित्रपट मनासमोरून सरकणं हे अगदी नैसर्गिकच होतं. या क्षणी तरी ती अगदी दिशाहीन होती. यापुढचं आयुष्य कोणत्या मार्गानं जाणार आहे याचा काहीही अंदाज येत नव्हता. इंग्रजीत ज्याला बर्निंग द बोट्स म्हणतात ते तिच्या बाबतीत अगदी खरं होतं. नोकरी गेली होती. आईवडिलांचा संबंध संपला होता. मित्रमैत्रिणींचा भरवसा राहिला नव्हता. त्या असहाय्य, निराधार, एकाकी अवस्थेचाच परिपाक शेवटी तिच्या आत्महत्येच्या निष्फळ प्रयत्नात झाला होता. पण तो नीचतम बिंदू गाठल्यानंतर आयुष्याचा लंबक परत वर चढत आला होता. आता तिला एक आसरा होता. तिच्या आसपासचे लोकही काही प्रमाणात तिच्यासारख्याच अनुभवातून गेलेले होते. त्याच्यात काही चांगले मित्र भेटण्याची शक्यता होती. असा विचार मनात येत असतानाच तिला झोप लागली. शेवटचा विचार दशरथचा होता. त्याचाच उमदा चेहरा मनाच्या चक्षुसमोर होता. सकाळी जाग आली तेव्हा आपण कुठे आहोत याची समज यायला काही सेकंद जावे लागले. मग आठवलं, आचार्यांचा मठ. म्हणजे तिला इथे येऊन 24 तास उलटलेही होते. ती उठून खोलीबाहेर आली. उजव्या हाताला बाथरूम वगैरे होतं, पण तिच्याजवळ ब्रश, पेस्ट, साबण, तेल काहीही नव्हतं. पण ती बाथरूममध्ये गेली तेव्हा तिला दिसलं की या सर्व सुविधा तिथे होत्या. तिचा ब्रश तेवढा तिला आणावा लागणार होता. तोंड धुवून ती जेवणघरात गेली. टेबलापाशी मीना चहा घेत बसली होती. गुड मॉर्निंग, गीता म्हणाली. मीनाचा प्रतिसाद फक्त एवढाच होता. गीताचा आवाज ऐकून आतून लक्ष्मी चहाचा कप घेऊन आली. गीता मीना शेजारीच बसली. मीना तिच्यापेक्षा 1-1.25 वर्षांनी लहान असावी. दिसायला छान होती आणि प्रसाधनाचा योग्य वापर करण्याची कलासुद्धा तिला साध्य झाली होती. पण तिच्या वागण्यात जो एक परका थंडपणा होता तो काढायला हवा होता. एका बैठकीत होण्यासारखं काम नव्हतं, पण त्याची सुरुवात केव्हा तरी करायलाच हवी होती. मग आत्ताच का नको? दशरथ काल रात्री माझ्या खोलीत आला होता, गीता म्हणाली. तिच्या शब्दांचा अर्थ लक्षात यायला 5-1 सेकंद जावे लागले. मग हातातला चहाचा कप एकदम खाली ठेवत मीना म्हणाली, काय म्हणालीस? दशरथ काल रात्री माझ्या खोलीत आला होता, गीता पुन्हा म्हणाली.
कशाला माहीत आहे, जरा बागेत चक्कर मारायला चल म्हणून सांगायला. आधी मीनाने गीताकडे रागानं पाहिलं, पण मग तिच्या चेहऱ्यावर एक अर्ध हास्य आलं. मग काय गेली होतीस त्याच्याबरोबर? हो गेले की. मी मठात कशी आले त्याला माहीत नव्हतं. त्याला सांगितलं मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण तो फसला आणि हॉस्पिटलमधून आचार्यांनी मला मठात आणलं. आत्महत्या? मीना नवलाने म्हणाली. तुला वाटतं तुला एकटीलाच मृत्यूचा स्पर्श झालेला आहे? तुला माहीत नाही, आजी दगड माती विटांच्या ढिगाऱ्याखाली प्राणच गमवायच्या. बंड्या पाण्यात बुडून मरायचाच. सोमनाथ त्या ट्रकच्या धडकेत जीवच गमवायचा. दशरथही वेळेवर मदत आली नसती तर रस्त्यावरच मरण पावला असता. हो हो, मला सगळं माहीत आहे. एक हात वर करून मीना बोलत होती. गीताच्या शब्दांचा भडीमार तिला सहन होत नव्हता. तुला आचार्यांनी मठात राहण्यासाठी का आणलं यावर तू कधी विचार केला आहेस का? नाही, त्यांची काहीतरी स्वयंसेवी संस्था आहे. तुला इथे आल्याला किती दिवस झाले? वर्ष झालं? हो, जवळजवळ वर्ष होत आलं. मग वर्षभरात मनाशी कधी नवल केलं नाहीस की इथे आपण कशासाठी राहत आहोत, आचार्यांचा काय हेतू असावा? नाही, मला इथं अगदी सेफ वाटतं. शिवाय महिन्याच्या महिन्याला मी जमेल तितकी रक्कम देतच असते. मीना, हे काही बोर्डिंग लॉजिंग नाही. तुला काय माहीत, तू तर कालच इथे आलेली. जो डोळे उघडे ठेवून वावरतो त्याला सगळं काही दिसतं. ठीक आहे, मी आंधळी आहे, नासमज आहे, झालं समाधान. मीना सॉरी, तुला दुखवायचा, हिणवायचा, टोचून बोलण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. समज तू महिन्याकाठी 4-5 हजार रुपये देतेस, पण आजींना ते शक्य आहे का? बंड्या, सोमनाथ, जरा विचार कर. मीना टेबलाजवळून उठली. मला आवरून कामाला जायला हवं म्हणत ती दाराकडे वळली. तिचा हात धरून तिला थांबवून घेत गीता म्हणाली, माझ्यावर रागावली नाहीस ना? तुला दुखवायचा? कळलं, मला दुखवायचा तुझा हेतू नव्हता. मीना जराशी हसत म्हणाली, नाही, मला राग आला नाही. झालं समाधान? हो, संध्याकाळी भेटशील? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. हो भेटेन. जाऊ आता? मीना बाहेर गेली, पण बाकीचे एकामागोमाग एक असे यायला लागले. लक्ष्मी स्वयंपाकघरातून पाहत असली पाहिजे, कारण एक एक जण येताच ती कुणाला चहा, कुणाला दूध, कुणाला कॉफी असं आणून देत होती. जरा वेळानं माई बाहेर आल्या. त्यांच्यापाशी जाऊन गीतानं त्यांना विचारलं, माई, मला आचार्यांना भेटायचं आहे. कसं भेटायचं? आधी काही वेळ ठरवावी लागते का? छे ग, वेळ कशाला ठरवायची? त्यांच्या दारावर बाहेर एक चकती आहे, अर्धी हिरवी अर्धी लाल. हिरवा भाग उघडा असला तर त्याचा अर्थ आचार्य कामात नाहीत. तू सरळ आत जाऊ शकतेस. जरा भीती वाटते नाही त्यांना भेटायची? हे बघ, भीती बाजूला ठेव. हिरवी चकती दिसली की आत जा. म्हणायला सोपं, गीताला वाटलं. सकाळच्या वेळी सगळेच गडबडीत होते. आजी, दशरथ, धोंडू, सोमनाथ सर्वांनाच कामाला जायचं होतं. फक्त आपणच रिकामटेकडे आहोत. तिला वाटलं. आपण, बंड्या आणि मोत्या. त्या कामाच्या वेळी तिने कुणालाही संभाषणात गुंतवण्याचा प्रयत्न केला नाही. स्नान वगैरे उरकल्यानंतर 9च्या सुमारास ती बाहेरच्या हॉलमध्ये आली. आचार्यांच्या दारावर हिरवी चकती दिसत होती. धीर करून तिने दारावर बोटाने आवाज केला. येस. आतून आचार्यांचा आवाज आला. दार जरासं उघडून गीता म्हणाली, मी गीता. आता वेळ आहे का थोडा? मी येऊ का? अगं ये की. आचार्य हसत म्हणाले. गीता आत गेली. बरोबर आणलेली फाईल तिने मोठ्या टेबलावर ठेवली आणि ती तिथेच एका खुर्चीत बसली. कसा गेला कालचा दिवस? सगळे भेटले? काही ओळखी झाल्या? हो भेटले ना, ओळखीही झाल्या. फाईल वाचलीस? हो वाचली, सगळीच्या सगळी वाचली. जरा धीर करून ती म्हणाली, आचार्य, एक विचारू का? इथे सध्या राहणारे काही कमाई करतात. त्यातला काही भाग ते मठासाठी देतात. त्या बदल्यात त्यांना सर्व काही सोयी मिळतात. पण हा मठ स्थापन करण्यामागचा तुमचा उद्देश हा खास नसणार. गरजू लोकांसाठी एखादं लॉजिंग, बोर्डिंग चालवण्याचा तुमचा खासच हेतू नसणार. तुझं म्हणणं बरोबर आहे, तो माझा हेतू नाही.
ते जरा वेळ गप्प बसले आणि मग जरासे हसत म्हणाले, हा प्रश्न विचारणारी तू दुसरी आहेस. दशरथने हाच प्रश्न विचारला होता. बाकी आजी, सोमनाथ, धोंडू, मीना यांच्यापैकी कुणालाही हे विचारायचं सुचलं नाही. तरीही ते इथे राहतच आहेत. पण त्यांना इथे आणतानाच मी त्यांना ते सांगितलं आहे. जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत ते इथे खुशाल राहू शकतात. जसं मठ सोडण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे तसं मठात राहण्याचंही त्यांना स्वातंत्र्य आहे. दशरथला तुम्ही काय उत्तर दिलंत? जे आता तुला देणार आहे तेच. माझा हेतू काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न कर. कोणत्या परिस्थितीतून गेल्यामुळे तुम्हाला इथे आणलं गेलं ते तुम्हाला माहीत आहे. माझ्या फाईलमधला सुरुवातीचा भागही तू वाचला आहेस. तेव्हा विचार कर आणि पहा काही अर्थ लागतो का. आणखी एक विचारायचं होतं. प्रत्येक गोष्टीला परवानगी कशाला लागते? सर्वजण काही ना काही उद्योगात व्यापात गुंतलेले आहेत. माझीही इच्छा आहे काहीतरी नोकरी करावी. अगदी अवश्य नोकरी धर. माझ्याकडून होईल ती सर्व मदत मी करीनच. पण त्याआधी आपण एकदा तुझ्या घरी जाऊन येऊया. माझ्या घरी? ती नवलाने म्हणाली. काही झालं तरी ते तुझे आईवडील आहेत. कदाचित भावनेच्या भरात ते तसे वागले असतील. वागण्याचा त्यांना कदाचित पश्चातापही होईल. ते काही असो, तू कुठे आहेस हे त्यांना माहीत असणं आवश्यक आहे. मग एखादं पत्र? त्यांना सामोरं जायला तू भीत नाहीस ना? गीता एकदम नाही म्हणणार होती. पण मग तिच्या लक्षात आलं हा प्रश्न इतका सोपा नाही. सामाजिक प्रवादांचा बोजा पेलणं फार फार कठीण असतं. स्वतःची काहीही चूक नसतानाही माणूस स्वतःला अपराधी समजून चालायला लागतो. आईवडिलांना भेटू नये अशी तिची इच्छा होती खरी, पण त्यात रागाचा भाग किती, भीतीचा आणि शर्मेचा किती हे सांगणं अशक्य होतं. तुम्ही बरोबर असलात तर मी यायला तयार आहे. मग आत्ताच जाऊया. गीताला नकार द्यायची आचार्यांनी संधीच दिली नाही. बाहेर गाडी तयार होती. ते दोघं मागे बसताच आचार्य म्हणाले, त्याला तुझ्या घरचा पत्ता सांग. 10-15 मिनिटात गाडी तिच्या घरासमोर थांबली. आचार्य आणि गीता जिना चढून वर आले. गीताने घंटा वाजवली. दार तिच्या आईनं उघडलं. आधी तिला गीतामागे उभे असलेले आचार्य दिसलेच नाहीत. मी तुला हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं ना? आई बोलायला लागली आणि मग तिला गीताच्या मागे उभे असलेले आचार्य दिसले. ती एकदम गप्प झाली. गीता, चल आत, आचार्य म्हणाले. ते दोघं आत आले तोपर्यंत गीताचे वडील आतल्या खोलीतून बाहेर आले होते. त्या दोघांना नमस्कार करून आचार्य एका खुर्चीत बसले. नमस्कार, मला आचार्य म्हणतात. तुमची मुलगी गीता हॉस्पिटलमधून माझ्या मठात राहायला आली आहे. हा मठाचा पत्ता. त्यांनी खिशातून कार्ड काढून शेजारच्या टेबलावर ठेवलं. ती यापुढे निदान काही दिवस तरी मठातच राहणार आहे. ती कुठे आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं म्हणून कार्ड दिलं आहे. शिवाय तिच्या काही वस्तू इथे असतील त्याही नेण्यासाठी ती आली आहे. जा गीता, जे जे तुला आवश्यक वाटेल, बरोबर घ्यावंसं वाटेल ते बरोबर घे. भीडभाड किंवा संकोच करू नकोस. जा. गीता तिच्या खोलीत आली. आचार्यांच्या शब्दांचा अर्थ अनेक तऱ्हांनी लावता येत होता. गीताच्या मागोमाग तिची आईही खोलीत आली होती. कोण ग हे आचार्य? आईनं फणकाऱ्यानं विचारलं. त्यांनी सांगितलं नाही का त्यांचा तो मठ आहे? मला तर भोंदू वाटतात. अशीच साधू गोसाव्यांची रूपं घेऊन पोरीबाळींना फसवून कुमार्गाला लावण्याचा यांचा धंदा. पण आई, नाहीतरी तुमच्या मते मी कुमार्गालाच लागलेली आहे. कॉटखालची बॅग पुढे ओढत गीता म्हणाली. आता कशाला काळजी करता? कपाटाचं दार उघडून तिने बॅगमध्ये साड्या, ड्रेस, इतर कपडे भरले. आतला सेफचा कप्पा उघडला. आतले दागिने, घड्याळ हेही घेतलं. तिची नजर खोलीवरून फिरत होती. इतर कशातही तिचं मन गुंतत नव्हतं. तिनं बॅग बंद केली. तिची आई तिच्या हालचाली नुसत्या पाहतच राहिली होती. गीता तिच्यासमोर येऊन उभी राहिली. आई, मी काही आता या घरात परत येणार नाही. मात्र कधी काळी तुला मला भेटावंसं वाटलंच तर तू मठावर येऊ शकतेस. मी जाते. गीता. पण तेवढा एकच शब्द उच्चारून आई थांबली. ती काय बोलणार वा कबूल करणार
या घरात तिला तो अधिकार होता कुठे? गीता बाहेर आली. आचार्य आणि तिचे वडील यांच्यात जास्तीत जास्त 4-5 वाक्यांचं संभाषण झालं असेल. आचार्य काय बोलले होते कुणास ठाऊक, पण तिच्या वडिलांचा चेहरा मोठा चमत्कारिक झाला होता. घराबाहेर पडताना वडिलांना जाते म्हणण्याची सुद्धा गीताला आवश्यकता वाटली नाही. त्यांनी तो अधिकार केव्हाच गमावला होता.